नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोटेशनल डायनॅमिक्स 13व्या भागामध्ये परत एकदा तुमचं स्वागत. आता मी तुम्हाला असं नाही म्हणणार की अभ्यास करताना करायलाच पाहिजे, तुम्ही अभ्यास करतायच. मग आता तुम्ही म्हणाल की आता हा टॉपिक खरं तर शेवटच्या वळणावर आला, म्हणजे आता शेवटचे काय त्यातले आर्टिकल राहिले. आपण काय केलं, याच्या अगोदरचा जो पिरियड होता किंवा याच्या अगोदरचं जे लेक्चर होतं 12 नंबरचं, याच्यामध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस नावाचं आर्टिकल बघितलं. त्याच्यानंतर त्याची थोडीफार ॲप्लिकेशन बघून त्या ठिकाणी उत्तरं पण काढली. मुळात काय होतं, असे काय ऑब्जेक्ट्स आपल्याला दिले गेलेत की त्याची जी मोमेंट ऑफ इनर्शियाची उत्तर आहे ते आपल्याला पाठ करावे लागतात. म्हणजे काय, कल्पना करा, माझ्याकडं या पद्धतीनं असणारा समजा हा एखादा रॉड आहे, थिन युनिफॉर्म रॉड आहे. त्याची जी लांबी आहे ती लांबी कॅपिटल एल एवढ्या अमाऊंटची आहे आणि ह्याचा हा सेंटर ऑफ मास आहे आणि याच्यामधून त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ॲक्सिस आहे तो या पद्धतीनं जातोय. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रॉड आहे त्याला या पद्धतीनं जर आपण फिरवलं तर त्याच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं उत्तर किती, मी कसं काढायचं नाही म्हणत, किती म्हणतोय. पूर्वी त्याचं एक्सप्रेशन होतं, आता त्याचं एक्सप्रेशन नाही. त्यामुळे आपल्याला तो जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला पाठ करावा लागेल आणि तो जो फॉर्म्युला आहे तो ml²/12 हा झाला मूळ फॉर्म्युला जो पाठ करायचा आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढत असताना मग तो रॉड वेगवेगळ्या पद्धतीनं ॲक्सिस ऑफ रोटेशनची पोझिशन बदलल्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शियाची उत्तरं कशी बदलतात ते काढावं लागेल. मग तसं ते काढताना आपल्याला करावं काय लागेल, तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो फॉर्म्युला आहे जो प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिससाठी आपण वापरला, कुठला होता फॉर्म्युला, IO = IC + MH². म्हणजे मी जर समजा विचार केला की त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ॲक्सिस आहे त्याच डायग्रामवर मी ॲक्सिस ऑफ रोटेशनची पोझिशन बदलतोय. समजा हा माझा O पॉइंट आहे, त्या ठिकाणी त्याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्या ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग IO आहे आणि मला कुणीतरी विचारलं की सर मग आता उत्तर किती. म्हणजे कसं झालं, हा रॉड आहे, हा या पद्धतीने फिरवला, माझं जे बोट आहे ते म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, त्याला जर या पद्धतीने मी फिरवला तर त्याच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं उत्तर कसं काढायचं, तर त्यासाठी आपल्याला या पद्धतीनं ICच्या ठिकाणी आपल्याला किंमत कुठली ठेवावी लागेल, तर ती जी किंमत आहे ती ml²/12 अधिक m तसंच राहणार. H काय, दोन समांतर ॲक्सिस मधलं अंतर किती आहे, l/2. याचा अर्थ ते l²/4 आलं. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर आपलं येणार आहे ml²/3. म्हणजे आपल्याला ती जी उत्तर आहे ती उत्तरं काढत असताना प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिसचा वापर कसा करायचा ते नक्की कळावं लागतं, ते कळतं आपल्याला. मग तुम्ही म्हणाल आता पुढं काय, कदाचित तुम्हाला त्या ठिकाणी थोडंसं ॲप्लिकेशन लेवलवर विचार करावा लागेल आणि तो विचार करताना मी देत नाही ते उत्तर तुम्ही काढायचं आहे. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो ॲक्सिस ऑफ रोटेशन जर याच्या बरोबर मध्ये आहे, म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ॲक्सिस ऑफ रोटेशन समजा इथं आला आणि याच्या करस्पॉन्डिंग मला मोमेंट ऑफ इनर्शियाचं उत्तर काढायचं आहे आणि असं उत्तर काढलं जात असताना मग मी विचार केला आता माझा IO आला, फॉर्म्युला तर बदलला नाही ना, फॉर्म्युला कुठं बदलला आपण, IO = IC + MH². IC ची किंमत तीच आली ml²/12 जी पाठ करतोय आपण. m तसंच ठेवूयात. आता H किती आलं, तर H माझं आता l/4 आलं, कारण आता हे बदललं, म्हणजे इथं l²/16 करावं लागेल, त्याचा वर्ग करावा लागेल.
याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते जे उत्तर आहे 7/48 ml² उत्तर येईल. याच्यावरनं आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या रॅडियस ऑफ गायरेशनची उत्तरं काढू शकतो. हे विचारलं गेलंय बोर्डाच्या परीक्षेत आणि CET ला सुद्धा. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढायचं झालं तर या पद्धतीनं ती उत्तरं काढता आली पाहिजेत. मुद्दामून मी तुम्हाला हे सांगितलं कारण हे फॉर्म्युले आपल्याला पाठ करायचे आहेत. कुठले फॉर्म्युले? तर मूळ फॉर्म्युला ml²/12. म्हणजे आपल्याला त्या असणाऱ्या आर्टिकलला ॲप्लिकेशन लेवलवर त्या ठिकाणी तिथं बदलता आलं पाहिजे. म्हणजे मी एवढं सांगितले, तुम्ही ॲडिशनल विचार करून अनेक उत्तरं काढू शकाल. म्हणजे कुठलं उत्तर? कल्पना करा, माझ्याकडं हा एक रिजिड स्पियर आहे. या रिजिड स्पियरचा ॲक्सिस ऑफ रोटेशन समजा या पद्धतीनं आहे. याला आपण परत सेंटर ऑफ मास घेऊयात आणि IC म्हणूयात. मग ह्याच्या ICच्या करस्पॉन्डिंग उत्तर किती? तर 2/5 mr². परत हा फॉर्म्युला पाठ करायचा आणि मला IOचं उत्तर काढायचं आहे. ते उत्तर काढताना IO इज इक्वल टू फॉर्म्युला तोच IC + mh². म्हणजे ICची किंमत माझी किती आहे? 2/5 mr² आहे. m तसंच राहिलं. h किती आहे? r एवढा आहे. म्हणजे याचं जर उत्तर मी काढलं तर ते जे उत्तर आहे ते 7/5 mr² उत्तर येईल. मुद्दामून मी हे आपण सोडवून घेतोय, गरज आहे आपल्याला याची. कारण नुसतं पाठ नाही करायचं फिजिक्स, त्याच्यामध्ये ॲडिशन करायचं आहे, त्याच्यामध्ये पुढं जायचं आहे. आणि असं पुढं जात असताना नक्की आपल्याला ती जी उत्तर आहे ते उत्तर काढता आली पाहिजेत. मग आता याच्यामध्ये थोडासा ॲडिशनल विचार करून आपल्याला एक वेगळं आर्टिकल आता बघायचं आहे आजच्या भागात 13व्यासाठी. कुठल्या आर्टिकलचा आता मला विचार करायचा आहे? मला इथं जर विचार करायचा झाला तर ते जे आर्टिकल आहे ते आर्टिकल आहे अँग्युलर मोमेंटम, ज्याला सिम्बॉलिक रिप्रेझेंट करताना कॅपिटल L न केलं जातं. एक साधी कल्पना करा. समजा तुम्ही क्रिकेट खेळताय. क्रिकेट खेळताना त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो बॉलर आहे तो त्या बॅट्समनकडे बॉल टाकतोय आणि तो जो बॉल आहे तो पहिला जो बॉल तो वापरतोय साधा प्लॅस्टिकचा बॉल. आणि त्यानं तो जो बॉल आहे तो बॉल त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या फिल्डरकडे मारला आणि मारत असताना त्याचा जो वेग आहे तो असं समजूयात की 7 मीटर/सेकंद आहे. 7 मीटर आहे, कमी समजूयात. त्यानं तो बॉल अडवला. परत आपण असा विचार करूया तिथं टेनिस बॉलचा वापर केला. परत त्याच प्लेयरकडे 7 मीटर/सेकंदनं त्या बॅट्समननं बॉल मारला. तो त्याला फील्ड करताना अडवतोय त्या बॉलला. आणि तिसरा बॉल त्यानं वापरला तो लेदरचा. परत त्यानं मारला, त्याच वेगानं गेला, त्यानं अडवायचा प्रयत्न केला. आणि मी जर तुम्हाला प्रश्न आता विचारला की अरे बाबांनो यातला कुठला बॉल त्याला अडवणं सोपं जाईल, तुम्ही म्हणणार की सर किती सोपा, 5वीतला प्रश्न झाला. प्लास्टिक बॉल अडवायला सोपं जाईल का? त्याच वेगानं जात होते ना प्रत्येक बॉल. त्याच्या पुढे जाऊन तुम्ही उत्तर देणार की सर त्याचं वस्तुमान कमी आहे, त्याचं वजन कमी आहे. तसं जर असेल तर मग तिथे एक फिजिक्समधली फिजिकल क्वांटिटी येऊन जाते, त्याला म्हणतात लिनियर मोमेंटम. आणि आपल्याला लिनियर मोमेंटमचा विचार करताना या ठिकाणी 2 गोष्टींचा विचार करावा लागतो, तो म्हणजे मास आणि व्हेलॉसिटी. म्हणजे जनरली जर समजा आपल्याला लिनियर मोमेंटमची व्याख्या वाक्यामध्ये आणायची झाली तर ते वाक्य माझं असं असेल, इट इज द प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी अँड इट्स लिनियर व्हेलॉसिटी. पण तुम्ही म्हणाल की सर तुम्हाला कुठं लिनियरचं काय विचार करायचा, आपण इथं रोटेशनलचा विचार करतोय. आणि रोटेशनलचा विचार इथं केला जात असताना मुद्दामून मी तुम्हाला P = m/v असं दिलंय. कधी काळी तुम्हाला ॲनॉलॉजी सांगत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की
जिथं कुठं ट्रान्सलेशनल मोशन आहे ज्याच्यामध्ये तिथलं मास आहे, रोटेशनलमध्ये त्याच मासचं रूपांतर होतं मोमेंट ऑफ इनर्शिया. त्यामुळे या ठिकाणी यलचा विचार करताना यमला मला आयनं रिप्लेस करावं लागेल. जिथं कुठं रोटेशनल मोशन आहे त्यातला प्रत्येक पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. जिथं कुठं सर्क्युलर मोशन त्या ठिकाणी असणारी जी व्हॅलॉसिटी आहे ती अँग्युलर व्हॅलॉसिटी असेल. त्यामुळे इथंच एक फॉर्म्युला तयार झाला, यल इज इक्वल टू आय ओमेगा. परत थोडंसं आपण बोर्डाकडे वळूयात. समजा त्यांनी तो प्रश्न असा विचारलाय, डिफाईन अँग्युलर मोमेंटम, स्टेट इट्स SI युनिट अँड स्टेट इट्स डायमेन्शन्स. 2 मार्काचं वेटेज आहे. डेफिनेशन वेगवेगळ्या पद्धतीनं करता येते. त्यातलं एक सोपं वाक्य आपण नक्की फळ्याकडे बघून सांगू शकतो. अँग्युलर मोमेंटम ऑफ ए रिजिड बॉडी अबाउट ए गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन is defined as it is the product of moment of inertia and angular velocity. मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अँग्युलर व्हॅलॉसिटी दोघांचा गुणाकार म्हणजेच अँग्युलर मोमेंटम. मग ह्याचं एकक काय असतं? कारण 1 मार्काचं काम तर सोपं झालं ना. कुठलाही विद्यार्थी एकदा फॉर्म्युला जर डोक्यात बसला तर तो नक्कीच त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे वाक्य आहे ते तयार करू शकेल. पण मी ज्या वेळेस त्या असणाऱ्या आर्टिकलला पुढं जरा थोडंसं घेऊन जायचं ठरवलं तर एकक नक्की यावं लागेल. आणि तिथं असणारं ते जे एकक आहे नक्की लक्षात ठेवा, किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंद हे त्याचं एकक असतं. इथं रॅडियनचा उल्लेख शक्यतो केला नाही जात कारण ओमेगाचे एकक रॅडियन पर सेकंद आहे. त्यामुळं 100% याला मुद्दामून मी स्टार करून फळ्यावर लिहिलंय. किलोग्रॅम मीटर स्क्वेअर मोमेंट ऑफ इनर्शियाचं एकक आहे आणि ओमेगाचं एकक जे रॅडियन पर सेकंद आहे ते फक्त पर सेकंद घेतलं. त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारं ते युनिट तयार झालं, किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंद. याचा अर्थ असा झाला, मीटर स्क्वेअर आहे L⁻² झालं, किलोग्रॅम आहे M⁻1 झालं, T⁻⁻1 येईल कारण सेकंद डिनॉमिनेटरला आहे. म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी फिजिकल क्वांटिटी आहे ती तयार झाली डायमेन्शनच्या स्वरूपात आणि त्याचं उत्तर तयार झालं L⁻², M⁻1, T⁻⁻1. एक सोपं वाक्य, सोपा फॉर्म्युला. परत वाक्य रिपीट करते. वाक्य कसं केलं होतं बघा मी. अँग्युलर मोमेंटम ऑफ ए रिजिड बॉडी अबाउट ए गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइन्ड ॲज इट इज द प्रॉडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड इट्स अँग्युलर व्हॅलॉसिटी. मग कधी काळी काय होतं, ज्यावेळेस आपण या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या फिजिकल क्वांटिटीला रिप्रेझेंट करतो, थोडं 11वीतल्या असणाऱ्या आर्टिकलशी रिलेटेड असणारा हा फॉर्म्युला झाला, वेक्टर L इज इक्वल टू वेक्टर R क्रॉस P. म्हणजे काय, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम इज डिफाइन्ड ॲज अँग्युलर मोमेंटम. हे नक्की लक्षात ठेवा. कधी कधी थोडंसं परीक्षार्थी पण व्हावं लागतं. त्यामुळे तसं तिथं होत असताना वेक्टर L इज इक्वल टू वेक्टर R क्रॉस P असतं. हे 100% डोक्यात ठेवा. याचा अर्थ असा झाला, याचं जर मॅग्नेट्यूड घेतलं तर RPच्या स्वरूपात येतं आणि त्या ठिकाणी साइन थिटा येतं कारण तो क्रॉस प्रॉडक्ट आहे. नवीन पुस्तकात चूक आहे, मध्येच त्यांनी क्रॉस प्रॉडक्ट टाकलंय, त्याने नाही ते. त्याचं जर मॅग्नेट्यूड झालं तर L इज इक्वल टू RP साइन थिटा येईल. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढायचं झालं तर या फॉर्म्युलाचा पण वापर करता येतो. जर समजा एखाद्याला वाटलं की बाबा सर हे पण वाक्य सोपं आहे की आपण व्याख्येमध्ये लिहूयात, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम इज डिफाइन्ड ॲज इट्स अँग्युलर मोमेंटम.
कॅन डन, नो प्रॉब्लेम, चालतंय ते. पण एखाद्याला वाटलं की सर त्याच्यापेक्षा हे पण बरं वाटतंय ना, इट इज द प्रॉडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड इट्स अँग्युलर व्हेलॉसिटी. सोपं वाक्य आहे, ॲट इज शक्य आहे ते. हे जसं शक्य आहे तसं ते पण शक्य आहे. तर वेक्टर यल इज इक्वल टू वेक्टर आर क्रॉस वेक्टर पी, किंवा यल इज इक्वल टू जर आर पी साइन थिटा लिहिलं तर चालतंय ते. आता सगळं मान्य केलं आपण, हे रोटेशनल डायनॅमिक्सच्या करस्पॉन्डिंग आपण सगळं बघतोय. आता हे सगळं बघत असताना याच्यामध्ये जर एखादा म्हणला की सर हे उत्तर कसे येते, त्याचं एक्सप्रेशन जर विचारलं तर काय करायचं, ते बघावं लागेल आपल्याला. आणि तसं त्या ठिकाणी त्याला बघितलं जात असताना ते कसं बघायचं ते बघा. एका सोप्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढूयात. एक सोपं त्या ठिकाणी एक्सप्रेशन आहे, ते विचारतील बोर्डाच्या परीक्षेत. जसं मगाशी म्हणलं की मी 2 मार्काला विचारलं तर ते अगोदरचं विचारतील, 1 मार्काला विचारलं तर डिफाईन म्हणतील किंवा एखादा फॉर्म्युला सांगा म्हणतील, स्टेट अँड एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम ऑफ ए रिजिड बॉडी, असं पण ते म्हणतील. तसं ते म्हणलेच नाहीत. आणि त्यांना वाटलं की 3 मार्काच्या प्रश्नात ह्याला टाकून देऊयात, त्याचं नेचर बदलूयात. तर ते कसं बदलतील, ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम ऑफ ए रोटेटिंग बॉडी. म्हणजे उत्तर काढावं लागेल आपल्याला. आणि तसं ते उत्तर तिथं काढलं जात असताना कल्पना करूयात की मागं ज्या पद्धतीनं आपण फिगर काढली होती तीच फिगर परत इथं काढतोय, नाही वेगळे काढत. मुळात हा ओ पॉइंट घेऊयात. ही जी रिजिड बॉडी आहे ती अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला ओमेगा या कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीनं फिरते असा आपण विचार करूयात. आणि तिथं असणारी ती जी रिजिड बॉडी आहे ती वेगवेगळ्या असणाऱ्या मासपासून तयार झाले असं समजूयात. त्यातले पहिलं मास m1 आहे आणि त्याचं उभं अंतर त्या ठिकाणी r1 आहे आणि त्याची जी लिनियर व्हेलॉसिटी आहे ती v1 आहे. परत विचार करूयात की त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे मास आहे ते मास त्या ठिकाणी m2 आहे, त्याचं उभं अंतर r2 आहे आणि त्याची जी लिनियर व्हेलॉसिटी आहे ती v2 आहे. असं करत करत गेलो आपण. त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे मास आहे त्या मासला mn समजूयात आणि त्याचं जे अंतर आहे त्या अंतराला rn समजूयात. त्याची जी लिनियर व्हेलॉसिटी आहे ती त्या ठिकाणी vn समजूयात. म्हणजे n नंबरच्या पार्टिकल पासून जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारी ती रिजिड बॉडी तयार होत असेल आणि अशा असणाऱ्या त्या रिजिड बॉडीसाठी जर समजा आपल्याला उत्तर काढायचं असेल, कशाचं उत्तर काढायचं आहे तर अँग्युलर मोमेंटमचं. मग अँग्युलर मोमेंटमचं उत्तर या ठिकाणी काढलं जात असताना थोड्या मागच्या कॉन्सेप्टचा आधार घेऊयात, उत्तर काढूयात. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम इज कॉल्ड ॲज अँग्युलर मोमेंटम. तसं जर ते असेल तर आपण यलचा विचार करताना r इंटू पीचा विचार करूयात. थीटा 90 डिग्री आहे त्यामुळे आरपीचा विचार नक्की करता येईल. आणि असा विचार इथं केला जात असताना परत आपण विचार करूया. इथं पी आले, पी म्हणजे खरं तर m इंटू व्ही आहे. याचा अर्थ यलचा विचार केला तर या ठिकाणी mrv असं नक्की सांगू शकतो. हा एक फॉर्म्युला तयार झाला. मग हे सिद्ध करायचं आपल्याला, या पद्धतीनं उत्तर काढायचं आहे. आणि ते उत्तर काढत असताना मग विचार करूयात की बाबा इथं व्ही आहे, mrv आहे. मग परत थोडंसं मागं घेऊयात. एखाद्याला विचारलं की अरे बाबा सांग लिनियर व्हेलॉसिटीचा आणि करस्पॉन्डिंग असणाऱ्या अँग्युलर व्हेलॉसिटीचं रिलेशन काय आहे, तर तुम्हाला म्हणणार की सर किती वेळा झालंय ते, सोपं आहे ना, v इज इक्वल टू r ओमेगा. मग मी परत विचार केला, आता याला आपण इथं ठेवूयात, m आहे, r आहे, व्हीच्या ठिकाणी r ओमेगा ठेवलं आणि मी यलचा विचार केला तर या ठिकाणी mr² ओमेगा आलं. थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण पहिल्यांदा बघत गेलो जेणेकरून ते सोपं व्हावं. कसं कसं केलं ते बघा. मला माहिती होतं की यलचा फॉर्म्युला आरपी आहे, थीटा हा 90 डिग्री आहे कारण याचा ॲक्स ऑफ रोटेशन याला परपेंडिक्युलर आहे. पी म्हणजे लिनियर मोमेंटम आहे. आत्ताच म्हणलं होतं इट इज द प्रॉडक्ट ऑफ मास अँड लिनियर व्हेलॉसिटी. पी इज इक्वल टू m इंटू व्ही आलं. यलचा विचार केला तर m इंटू r इंटू व्ही आलं.
आर इंटू व्ही आपण तिथं ठेवलं. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा माहिती होतं आपल्याला, त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं. यल इज इक्वल टू एम आर इंटू आर ओमेगा आलं. याचा अर्थ यल इज इक्वल टू एम आर स्क्वेअर ओमेगा आलं. आणि मग सोपं झालं की असं लिहिलं का आपण असा विचार करूयात की पहिला पार्टिकल आहे, पहिल्या माससाठी फर्स्ट पार्टिकल ज्याचं मास m1 आहे, त्याचं जर अँग्युलर मोमेंटम जर L1 असेल तर नक्की आपल्याला याच्यावरनं लिहिता येईल पहिल्याचं मास m1, पहिल्याचं अंतर r1 स्क्वेअर, ओमेगा तर कॉन्स्टंट आहे तसाच लिहून टाकू आपण. मग दुसऱ्यासाठी पण आपण विचार करूयात, याचं m2 झालं, r2 स्क्वेअर झालं, ओमेगा झालं. असं करत गेलो आपण आणि आता Lnचा विचार करूयात. इथं mn झालं, इथं rn स्क्वेअर झालं, इथं ओमेगा झालं. मला कुठं असे वेगवेगळी उत्तरं का, मला रिझल्टंटचं उत्तर काढायचं आहे. रिझल्टंटचं उत्तर काढताना मला L इज इक्वल टू जावं लागेल L1 प्लस L2 प्लस L3 प्लस डॅश डॅश Ln लिहावं लागेल. L1 ची किंमत तर माझी फळ्यावर आहे, m1 r1 स्क्वेअर ओमेगा प्लस m2 r2 स्क्वेअर ओमेगा प्लस डॅश डॅश mn rn स्क्वेअर ओमेगा. याच्यामध्ये जर कॉमन काढायचं झालं तर ओमेगाला कॉमन काढता येईल. म्हणजे ब्रॅकेटमध्ये आपण गेलो तर m1 r1 स्क्वेअर येईल, m2 r2 स्क्वेअर येईल प्लस डॅश डॅश mn rn स्क्वेअर येईल, ओमेगा बाहेर काढलं. आता हे नवीन नाही ना आपल्याला, या सगळ्यांचा विचार केला तर नक्की तुम्ही मला सांगाल की सर तुम्ही जर या पद्धतीनं तिथं लिहित असाल तर यलचा विचार केला तर या ठिकाणी त्याच्या ऐवजी आपल्याला समेशन mi ri स्क्वेअर आय गोज फ्रॉम 1 टू n असं लिहिता येईल, इथं ओमेगा लिहिता येईल. मग आपण बघितलंय ना, समेशन mi ri स्क्वेअर वेअर आय गोज फ्रॉम 1 to n is nothing but I, मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे मग उत्तर तयार झालं, यलचं उत्तर तयार झालं, यल इज इक्वल टू आय ओमेगा. कारण याच्या ऐवजी आपण आय ठेवलं, तिथं ओमेगा लिहिलं, फॉर्म्युला तयार झाला, एक्सप्रेशन तयार झालं. आता मी तर म्हणतो एकदा का वाचलं, एकदा का बघितलं, 2-3दा लिहून काढलं का कुठल्याही क्षणाला कधी पण विचारू द्यात, लगेच सांगता आलं पाहिजे. येणार तुम्हाला 100% येणार, मला माहिती आहे ना, मला खात्री आहे. त्यामुळे ज्या वेळेस आपण या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या एक्सप्रेशनचा विचार करतोय त्यावेळेस नक्की याचा विचार आपल्याला करावा लागेल. प्रश्न कसा विचारलाय ते नीट लक्षात ठेवा आणि त्याच्यावरनं ते जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला काढायचं आहे. त्यामुळे त्यांनी जर म्हणलं असेल बाबा ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम ऑफ द रोटेटिंग बॉडी, तर 100% आपलं जे उत्तर आहे ते एल इज इक्वल टू आय ओमेगा येईल. आणि त्यांनी तसं विचारलंच नाही, त्यांनी समजा विचारलं आपल्याला डिफाईन अँग्युलर मोमेंटम, स्टेट इट्स एसआय युनिट अँड स्टेट इट्स डायमेन्शन. ते तर सोपं आहे कारण आपण 2 पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे वाक्य आहे ते वाक्य करतोय. पहिलं वाक्य तर मी तुम्हाला सांगितलं होतं, सोपं वाक्य आहे, इट इज द प्रॉडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड इट्स अँग्युलर व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज अँग्युलर मोमेंटम. तसं नाहीच लिहिता आलं तर मग सोपं त्याच्यापेक्षा वाक्य, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम इज कॉल्ड ॲज अँग्युलर मोमेंटम. पण ह्याच्यामध्ये काय होतं, ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सीईटीचा विचार करतो, त्याच्यातल्या एक्सप्रेशनचा विचार करतो, ॲप्लिकेशन लेवलवर जर याच्यामध्ये जास्तीचं काय विचारलं जात असेल तर ते जे आर्टिकल आहे ते आर्टिकल म्हणजे कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. कदाचित आर्टिकलची नावं थोडीशी वेगवेगळ्या पद्धतीनं पण येतात पण फरक नाही पडत. आणि असा विचार इथं केला जात असताना मुळात खरं तर कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हे त्या ठिकाणी तिथं असणारं थिअरम झालं. ज्या वेळेस एखाद्या ठिकाणी आपण थिअरमचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला विचार करावा लागतो स्टेटमेंटचा. वाक्य लिहावं लागतं. वाक्य कसं आहे बघा, वेन नो एक्सटर्नल टॉर्क ॲक्ट्स ऑन ए बॉडी
टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी इज कॉन्झर्व्ड ऑर रिमेन्स कॉन्स्टंट. आता असं जर आपण त्या ठिकाणी लिहिलं तर मग ते सिद्ध कसं करायचं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. कारण हे वाक्य ऐकल्या ऐकल्या ॲब्सोल्युटली कळत नाही. वाक्य कसं लिहिलं बघा मी. व्हेन नो एक्सटर्नल टॉर्क ॲक्ट्स ऑन ए बॉडी टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द बॉडी रिमेन्स कॉन्स्टंट ऑर कॉन्झर्व्ड. याचा अर्थ असा झाला, मला टॉर्कचं उत्तर काढत असताना जो फॉर्म्युला आहे त्याचा वापर करावा लागेल. टॉर्क टो इज इक्वल टू आय अल्फा. अल्फाचा विचार केला जात असताना मला तिथं अल्फा आहे, अल्फाचा अर्थ त्या ठिकाणी डी ओमेगा बाय डी टी आहे टॉर्क. म्हणजे काय झालं, अल्फाच्या ठिकाणी आपण काय लिहिलं, रेट ऑफ चेंज इन अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम डी ओमेगा बाय डी टी लिहिलं. असं लिहिलं जात असताना मी फक्त काय करतो, याच्यामध्ये मायनर चेंज करतो. मी काय करतो, इथं लिहिताना डी बाय डी टी ऑफ आय ओमेगा करतो आणि इकडे झिरो लिहितो. तुम्ही म्हणा का सर झिरो लिहिलं तुम्ही. साधी गोष्ट आहे ना. मी कसं वाक्य केलं बघा. व्हेन नो एक्सटर्नल टॉर्क ॲक्ट्स ऑन ए बॉडी. त्याच्यावर जर टॉर्क काम करत नसेल तर टोची किंमत झिरो झाली, डी बाय डी टी ऑफ आय ओमेगा आलं. ज्याचं गणित आहे, ज्याचं गणित नाही, ज्याला गणित कळत नाही त्यानं लक्षातच ठेवा, डेरिव्हेटिव्ह एखादं जर झिरो यावं वाटत असेल तर ती गोष्ट कॉन्स्टंट असावी लागते. याचा अर्थ असा झाला, आय ओमेगा इज इक्वल टू कॉन्स्टंट झालं. म्हणजेच यल इज इक्वल टू कॉन्स्टंट झालं. जे मगाशी होतं ते या पद्धतीनं प्रूफच्या स्वरूपात देता येतं, प्रूव्ह करता येतं. पुस्तकात असं दिलंय का, नाही दिलं, थोडी वेगळी पद्धत दिली. आपण ती पण पद्धत बघतोय. पण मुळात या ठिकाणी तिथं असणारं ते उत्तर काढलं जात असताना मला हे सोपं वाटतंय, कळतं ना लगेच. ते कुठल्या पद्धतीनं सिद्ध केलं हे महत्वाचं नाही, ते सिद्ध करणं महत्वाचं आहे. बरे विचारतात का, अनेक वेळा विचारतात. याच्यावरची गणितं पण आहेत. कारण I1 ओमेगा 1 इज इक्वल टू I2 ओमेगा 2. आय ओमेगा कॉन्स्टंट आहे. त्याची एक्झाम्पल आपण थिरॉटिकल पण बघूयात कसं येतं ते. पण त्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण काय करूयात, बोर्डाचा विचार करून त्या आर्टिकलला बघूयात. त्यामुळे असं बघावं लागेल. आय ओमेगा इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ यल इज इक्वल टू कॉन्स्टंट आला. तुम्ही म्हणाल मग वेगळी पद्धत कुठली आहे, बघूया ना आपण ती पण. जी पद्धत खरं तर तुमच्या पुस्तकात दिली ती पण फार अवघड अशातला भाग नाही. म्हणजे मला त्या ठिकाणी तिथं असणारं ते उत्तर काढलं जात असताना आता मी काय करतोय, वेक्टर यल इज इक्वल टू वेक्टर आर क्रॉस वेक्टर पी घेतोय. मगाचा फॉर्म्युला जसाच्या तसा. याचं डेरिव्हेटिव्ह घेऊयात ना आपण. डेरिव्हेटिव्ह घेताना इथं डीएल बाय डी टी विथ रिस्पेक्ट टू टाइम घेतला आपण. इज इक्वल टू लिहिताना आता क्रॉस प्रॉडक्ट आहे, पहिल्यांदा आर ला तसंच ठेवूयात आणि याचं डेरिव्हेटिव्ह घेऊयात डी बाय डी टी प्लस आता आरचं डेरिव्हेटिव्ह घेऊयात डी आर अपॉन डी टी क्रॉस पी. पहिल्यांदा हे तसंच ठेवलं, याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं प्लस आरचं डेरिव्हेटिव्ह घेतलं डी आर बाय डी टी क्रॉस पी घेतलं. आता इथं तुमच्या लक्षात यावं लागतं डी एल अपॉन डी टी आहे, इथं आर क्रॉस आहे, इज इक्वल टू रेट ऑफ चेंज इन लिनियर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे फोर्स असतो, प्लस रेट ऑफ चेंज इन रॅडियस वेक्टर विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे व्हॅलॉसिटी आहे, क्रॉस इथं आपण एम व्ही घेऊयात कारण आपण बघितलं होतं पी इज इक्वल टू एम व्ही आहे. मग इथं आर क्रॉस एफ ला तसंच ठेवूयात प्लस एम बाहेर काढूयात आणि आतमध्ये व्ही क्रॉस व्ही असं लिहूयात. आता व्ही क्रॉस व्हीचं उत्तर किती येतं हे मला वाटतं तुमच्या डोक्यात बसलंय. कारण 11वीला आपण ज्यावेळेस मॅथमॅटिकल मेथड्स नावाचा टॉपिक बघतो त्याच्यामध्ये त्या ठिकाणचा प्रॉडक्ट बघितलाय. वेक्टर प्रॉडक्ट ऑफ वेक्टर इटसेल्फ इज ऑलवेज झिरो. याचा अर्थ असा झाला इथं आर क्रॉस एफ आलं, पुढची किंमत त्या ठिकाणी झिरो झाली, या ठिकाणी डीएल अपॉन डी टी लिहिलं
पण आत्ताच बघितलंय किंवा म्हणण्यापेक्षा आपण 11वीला बघितलेलं असतंय, आर क्रॉस एफ म्हणजे टॉर्क म्हणजे टो. याचा अर्थ या ठिकाणी आलं dl/dt इज इक्वल टू टो. टो म्हणजे टॉर्क, हा सिम्बॉल आहे टो, तो टी नाही. आपलं वाक्य कसं आहे, वेन नो एक्सटर्नल टॉर्क ॲक्ट्स ऑन द बॉडी. याचा अर्थ असा झाला, इथं जर बघितलं तर dl/dt इज इक्वल टू 0. डेरिव्हेटिव्हचा जर विचार केला तर त्या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म असल्यानंतर त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येतं. याचा अर्थ असा झाला, या ठिकाणी वेक्टर यल इज इक्वल टू कॉन्स्टंट आलं. dl/dt इज इक्वल टू 0 होतं, यल कॉन्स्टंट आलं. इथं पण सिद्ध केलं आणि तिथं पण सिद्ध केलं. तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्यानं बघा. पण हे विचारतात, ॲब्सल्युटली अवघड नाही. थोडंसं मॅथमॅटिक्स तुम्हाला नॉलेज असेल तर तुम्हाला या पद्धतीनं त्या ठिकाणी ते जे उत्तर आहे ते उत्तर नक्की देता येतं. म्हणजे आपण पहिल्यांदा एका वेगळ्या पद्धतीनं जे पुस्तकात नाही त्या पद्धतीनं आपण बघितलं, दुसरं आता जे नवीन पुस्तकात ज्या पद्धतीने दिले त्या पद्धतीनं बघितलं. तुम्हाला ज्या पद्धतीनं सोपं वाटेल त्या पद्धतीनं नक्की तुम्ही ते करू शकता. इथं फक्त लक्षात ठेवा, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा अर्थ काय बघा. बऱ्याच वेळा आपण बघतो टी व्हीवर वगैरे आपल्याला दिसतं किंवा यूट्यूबला पण दिसतं, बॅले डान्स नावाचा एक प्रकार आहे. त्यातली ती व्यक्ती आहे, कदाचित लेडीज किंवा जेंट्स असेल, ती गोल 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 फिरत राहते. कदाचित स्केटिंग करताना त्या पद्धतीने ती फिरत राहते. खाली बर्फ असतं किंवा एखादा स्मूथ सरफेस असतो. पण ती काय करते, आपले हात पण दूर करते किंवा हात फोल्ड करते, खाली करते. हात दूर केल्यानंतर नेहमी लक्षात ठेवा, त्या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त होणार, कारण त्याचं असणारं ॲक्स ऑफ रोटेशन पासूनचं डिस्ट्रीब्युशन ऑफ द मास जास्त अंतरावर झालं. आय जास्त झाला, ओमेगा कमी झाला. हात फोल्ड केले, आय कमी झाला, ओमेगा जास्त होईल. याचा अर्थ असा झाला, त्याला त्याचा वेग ॲडजस्ट करायला त्याला हाताचा आधार घ्यावा लागतो. हात फोल्ड किंवा त्या ठिकाणी स्ट्रेच करावे लागतात. याचाच अर्थ त्यानं कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचा आधार घेतला. अनेक वेळा आपण बघतो की स्विमिंग पूल जे असतं त्याच्यामध्ये वरच्या बाजूला एक फळी असते, त्याच्यावरनं तो जो स्विमर आहे तो डायव्हिंग करतो. ड्रायव्हिंग वेगळं, डायव्हिंग म्हणतोय मी. आणि तो काय करतो, डायव्हिंग करायच्या अगोदर स्वतःचे हात असे स्ट्रेच करतो, तो लांब करतो. आणि ज्यावेळेस तो खाली पाण्याच्या दिशेने जातो त्यावेळेस तो स्वतःला रोल करतो, गोल करतो. गोल केलं का मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचा कमी झाला, त्याचा वेग वाढतो. तो असा गोल गोल जास्त वेगाने फिरत जातो. आणि पाण्यामध्ये जाताना परत तो आपल्या अंगाला स्ट्रेच करतो की जेणेकरून स्मूथली त्या पाण्यामध्ये आतमध्ये जाता येईल. दॅट इज ऑल्सो कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. म्हणजे डायव्हिंग असू द्यात किंवा त्या ठिकाणी तिथं असणारं बॅले, ट शब्दामध्ये टी येतं पण त्याला टीचा उच्चार नाही केला जात, बॅले डान्स असं म्हणतात. दोन्ही एक्झाम्पल जे आहेत ते एक्झाम्पल त्या ठिकाणी कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचे आहे. कदाचित 1 मार्काला तसं विचारतील, स्टेट अँड एक्झाम्पल ऑफ द कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. नुसती नावल्या मिळून जातील मार्क. एक्सप्लेन म्हणलं तर त्याची वाक्य लिहावे लागतील. ते कळतं आपल्याला, पुस्तकातनं वाचून कळतं, नोट्समध्ये पण तुम्हाला नक्की कळणार आहे ते. त्यामुळे 100% लक्षात ठेवायचं आहे. आज जे आर्टिकल आपण बघितलं या टॉपिकमधलं ते अँग्युलर मोमेंटमचं होतं. याच्यानंतर आपण पुढच्या लेक्चरला यातलं एक शेवटचं आर्टिकल घेतोय आणि मग थोडीफार एक्झाम्पल घेतोय. म्हणजे हा आपला टॉपिक विथ ऑल रिस्पेक्ट संपतोय. धन्यवाद.